आषाढी एकादशीच्या सोहळ्या दिवशी नित्यपूजा आणि शासकीय पूजा अशा 2 पूजा केल्या जातात। नित्यपूजेकरता सोलापुरातील एका विठ्ठल भक्तानं 9 तोळे सोन्याचं वर्क केलेला खरं तर पोशाख आज मंदिर समितीकडे सुपूर्द केलेला आहे। त्याचबरोबर शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील पोशाख खरं तर आज मंदिर समितीकडे सुपूर्द झालेला आहे। आपल्याबरोबर मंदिर समिती सदस्य गहिनीनाथ महाराज औशीकर। महाराज काय सांगताल, हा सोन्याचं वर्क केलेला पोशाख कोणी दिलेला आहे? सोलापूरचे शुभम तिवारी म्हणून आहेत। खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। श्री विठ्ठलाला हा जो त्याने ड्रेस केलेला आहे अंगारखा, याला 9 तोळ्याचे त्याने सोन्याचे सगळे मणी लावलेले आहेत। आणि तुम्ही त्या शुभमकडे जर बघताल तर त्याच्या अंगावर काहीच सोनं तुम्हाला दिसणार नाही, पण त्यांनी मला सांगत होते की एकादशीच्या दिवशी 1 मिनिट तरी हा ड्रेस पांडुरंगाच्या अंगावर चढला पाहिजे। पण आम्ही सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री त्यांची पूजा असते आणि त्यांनीच जो आपल्याला ड्रेस देतात ती घालायची प्रथा व परंपरा आहे पहिल्यापासून। मग त्यामुळे आपण ज्यावेळेस मंदिरे समितीच्या वतीनं नित्यपूजा होते, त्या नित्यपूजा झाल्यानंतर हा ड्रेस घालणार आणि पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर हा ड्रेस परत देवाच्या अंगावर राहणार। काय काय दिले पोशाखामध्ये? या पोशाखामध्ये त्यांनी अंगारखा दिला आहे, सुंदर असं सवळं दिलं आहे, सुंदर सवळं किती सुंदर आहे बघा, आणि शेला दिला आहे, सुंदर असा शेला दिला आहे। आईसाहेबाची छान अशी साडी दिली आहे, याला आपण पितांबरी रंग म्हणतो। अतिशय म्हणजे पांडुरंगालाही तसाच दिला आहे आणि आईसाहेबालाही त्यांनी तसाच दिला आहे। बाजूबंद दिलेत अतिशय बघा, यालासुद्धा त्यांनी सगळं सोनं लावून त्यांनी दिलेलं आहे आणि हे मनगटाचं सुद्धा त्यांनी हे दिलेलं आहे। हे शुभमरावचा हा ड्रेस आहे। त्यानंतर आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या घरूनसुद्धा सुंदर असा ड्रेस आला आहे। ही रुक्मिणी आईसाहेबाची साडी आहे। त्यानंतर श्री विठ्ठलाचा अतिशय सुंदर असा रुबाबदार अंगारखा आपण ज्याला म्हणतो, हा अंगारखा आलेला आहे। छान असा त्याचा अंगारख्याचा रंग आपल्याला नीट अंगारख्याचा रंग आपल्याला बघायला मिळेल। वाह, अतिशय सुंदर असा अंगारखा आहे। काय वर्णन काय करता मग? देवाचं वर्णन काय करावं? सावळे सुंदर रूप मनोहर, ज्या देवाचा रूपच अतिशय सुंदर आहे। राजस सुकुमारा मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, असा देवाचं पहिलेच रूप अतिशय सुंदर आहे। आणि इतकं सुंदर असे वस्त्र भगवंताच्या जेव्हा अंगावर चढतील तर तुकोबारायाचं प्रमाण आठवल्याशिवाय राहत नाही। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या, ते अजून एक प्रमाण आहे ना, अधरम मधुरम नयनम मधुरम, मधुराधिपते रखिलम मधुरम, त्या देवाचं सगळंच मधुर आहे। त्याच्यामुळे हे ड्रेस घातल्यानंतर देव अजून मधुर दिसणार असं निश्चितपणे सांगावं असं वाटतं। आपण बघितलं असेल की सोलापूरच्या भाविकांनी 9 तोळे सोन्याचं वर्क केलेला पोशाख आज विठ्ठल मंदिर समितीकडे सुपूर्द केलेला आहे आणि आषाढी एकादशी दिवशी जी नित्यपूजा होणार आहे त्या पूजेला हा पोशाख परिधान केलेला आहे। त्याचबरोबर खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक पोशाख आणला, तो देखील खरं तर दिवसभर विठ्ठलाला हा परिधान केला जाणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।